मित्रांनो बघा, डिजिटल म्हणजे काय असतं, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय असतं, ऑनलाईन म्हणजे काय असतं, किंवा इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहित नसेल ना तर त्या आपल्याकडे सांगितल्या जातात। तर नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे, संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर पहा, आपल्याला जर कुठलंही काम करायचं म्हटलं तर आपल्याला डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे, स्वतःचा फायदा करून घेतला पाहिजे, तरच आपलं खरं बिझनेस काय असतो, स्वतःचं मार्केटिंग काय असतं, डिजिटल काय असतं, इंस्टाग्राम काय असतं, फेसबुक काय असतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात। मग आपण तिथे जर आपलं जे काही प्रोडक्ट असेल, प्रोडक्टचे फोटो टाकायचे, डिस्क्रिप्शन टाकायचं आणि मग आपण लोकांपर्यंत जायचं। किंवा तुम्हाला जर ग्राफिक डिझायनिंग नसेल येत ना तर कॅनव्हावरती गेल्याच्या नंतर तुम्ही आपल्या चॅनल मधून तुम्ही ग्राफिक डिझायनिंग शिकू शकता, किंवा आपल्याकडे सुद्धा ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स शिकवला जातो अतिशय कमी खर्चामध्ये आणि कमी भांडवलामध्ये। तुम्ही स्वतः ग्राफिक डिझायनिंग शिकून तुम्ही स्वतः मार्केटिंग करू शकता, स्वतः मार्केटिंग शिकू शकता। तर ग्राफिक डिझायनिंग जर शिकले तुम्ही तर ग्राफिक डिझायनिंगच्या माध्यमातून एक चांगला इन्कम सोर्स जो काही कोर्स राहतो तो तुमचा निर्माण होईल। जर मग आपल्याला इन्कम करायची म्हटलं तर आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे? खूप सारं भांडवल टाकायचंय का? तर बिलकुल नाही, भांडवलाचा तर याच्यात कुठंच विषय येत नाही। याच्यामध्ये कसं होतं की आपल्याला आपण काय नेमकं करतो आणि काय नेमकं लोकांपर्यंत घेऊन जातो आणि त्याच्या माध्यमातून आपण आपला ब्रँड कसा बनवायचा ना याच्यावरती जास्त फोकस करायचा, की आपण नेमकं काय केल्याच्या नंतर आपल्याला लोक जास्तीत जास्त ओळखतील। तर ह्या पद्धतीने जर तुम्ही मार्केटमध्ये काम करत असाल तर आपल्याला नेहमीच आपल्याला सपोर्ट हा लोकांकडून मिळणार। पण आपणच कुठलंही नियोजन न करता किंवा कुठल्याही कामाकडे न लक्ष देता आपण फक्त करतोय म्हणून करतोय, पोस्ट टाकतोय किंवा मार्केटिंग करतोय, तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी आपल्याला जो काही इन्कम सोर्स असतो ना तो वाढवायला थोडीशी कमी मदत होते। मग तुम्ही डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जा, डिजिटलच्या माध्यमातून स्वतःचा बिझनेस वाढवा, व्यवसाय वाढवा, तिथे एक आपल्याला चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगली फळी निर्माण होते। मग तेच जर आपल्याला करायचं असेल, आपल्याला जर मार्केटिंग वाढवायचं असेल, आपल्याला डिजिटल मार्केटिंग करायचं असेल तर त्या एक ना अनेक गोष्टी असतात की त्या ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं असतं। आणि बघा, मी असं म्हणत नाही की जे काही सगळे जास्त शिकलेल्या लोकांनीच करावा, तर अगदी तुमचं शिक्षण कमी आहे, अगदी 10वी 12वी असेल ना तर तुम्ही ते करू शकता। असं नाही की आपल्याला खूप सारं शिक्षणच त्याच्यावरती लागतं आणि मग आपण त्याच्यावरती विचार केला पाहिजे, मग आपण अजून काय करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी आहे। मग आपल्याला डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तर ह्याच विषयावरती आज बोलायचं आहे। डिजिटल मार्केटिंग म्हणजे एवढा काही मोठा गंभीर विषय नाहीये, हा कोणीही करू शकता, अगदी घर बसून ज्या गृहिणी असतात त्या सुद्धा करू शकता। पण फक्त काय माहितीये का, लक्ष दिलं पाहिजे। जर आपण एखादी गोष्ट करतो त्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं ना तर ती गोष्ट मिळवायला आपल्याला वेळ लागत नाही, पण जर आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नसेल ना तर ती गोष्ट आपल्याला मिळवायला वेळच लागणार। तर अशा पद्धतीने आपल्याकडे जे काही डिजिटलचे प्रकार आहेत, जे व्हिडिओ एडिटिंग आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, रील एडिटिंग आहे, इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग आहे, गुगल मार्केटिंग आहे, अशा पद्धतीने जे आपलं मार्केटिंग आहे ते मार्केटिंग आपल्याला वाढवता आलं पाहिजे, आपल्याला प्रोडक्ट वाढवता आलं पाहिजे, जे काय आपल्याला सेलिंग आहे ती वाढवता आली पाहिजे। तर आपण मार्केटमध्ये जायला वेळ नाही लागत। मग आपल्याला मार्केटिंग कसं कॅप्चर करायचं, कोणतं लोकेशन टार्गेट करायचं, कोणता जिल्हा टार्गेट करायचा, कोणत्या एरियामधले लोक आपल्याला आले पाहिजे, कसा क्राऊड हवा आहे, तर त्या पद्धतीने जर तुम्ही मार्केटिंग करत असाल ना तर आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये सक्सेस होतं। आणि ते सक्सेस आपण झालो की आपल्याला आपला बिझनेस वाढायला काहीच वेळ लागत नाही। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता। बघा, पैसा हा कोणाला नकोय, अगदी लहान बाळाला जरी म्हटलं ना की बाळा तुला पैसे पाहिजे का, तर तो नाही म्हणणारच नाही। मग तर आपण तर मोठे आहोत ना, आपण कशाला नाही म्हणणार आहे, आपल्याला तर पैसा हवा आहे ना, तर म्हणून तर आपण एवढं सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक कामामागे झगडत असतो। ते कसं की लहान बाळाचा जसा खेळ असतो ना तसा तो आता आपला खेळ झालेला आहे, की जीवन जगणं हा कुठं विषय नाही राहिलेला। फक्त काय झालंय की एक धावपळ करणं, स्वतःला वेळ न देणं आणि कुठेतरी एक कंटिन्यू बिझी राहणं, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। याला फक्त कारणीभूत ठरतं ती महागाई आणि आपण स्वतः
त्या कामाकडे न लक्ष देता ते फक्त काम करत राहणे, तर याच्यामध्येच आपण काय करतो, आपला वेळ व्हायला घालवतो. तर आता इथून पुढे आपल्याला असं नाही करायचं. आपल्याला अगदी घर बसल्या इन्कम घ्यायची आहे, तर ती इन्कम आपल्याला कशी घ्यायची, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून. तुम्ही सोशल मीडियावरती या, तुम्ही सोशल मीडियावरती काम करा आणि स्वतःचा बिझनेस स्वतःच रन करा. तर मित्रांनो बघा, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.